नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. बंगल्याच्या फाटकातून आत शिरताना तिच्या मनात किती वेगवेगळ्या विचारांची गर्दी होती आणि भावनांचंही असं विलक्षण मिश्रण होतं. त्या वास्तूबद्दल एक कुतूहल होतं. ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींनी मनात जराशी भीती होती आणि आताच्या श्रीधरच्या हस्तस्पर्शाने मनात एक नवीनच गोड हुरहुर जन्माला आली होती. पण आत जाणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूंनी झाडांचा काळोख आला आणि त्याखाली मनही झाकाळून गेलं. वाटेतलं वळण घेऊन ती बंगल्याच्या मुख्य दरवाजासमोर आली. गोलाकार पायऱ्या वरच्या वरांड्याकडे जात होत्या. वरांड्यातला दिवा लागलेला होता. अरुणा तशीच थपकून उभी राहिली. जी होण्याची ती वाट पाहत होती ते झालं होतं. बंगल्यातला बदल पुरा झाला होता. नवेपणाची लाट पार खालच्या मजल्यापर्यंत येऊन पोहोचली होती. वरांडा, खांब, दारं, खिडक्या सर्व काही अगदी आता एवढ्यात रंगवल्यासारखं चकचकत होतं. क्षणभर खरोखरच तिची पावलं अडखळली. पायऱ्या चढायला नेटच लावावा लागला. दिवाणखान्याचं मोठं दार बंद होतं, पण आतले सर्व दिवे लावलेले असल्यासारखा झगमगीत प्रकाश खिडक्यांच्या तावदानातून दिसत होता. दार उघडून ती आत आली. सोफ्यावर बाबा बसले होते. स्वयंपाकघराच्या दाराशीच मावशी उभ्या होत्या. मुळात त्यांचा वर्ण काळाच होता. शरीर बेडोल होतं आणि आताचा लख्ख प्रकाश तर त्यांच्यातली अनेक वैगुण्य उघड करीत होता. कमरेवर हात ठेवून त्या अरुणाकडे पाहत होत्या. चेहऱ्यावर भाव कोणता होता? काळजीचा, समाधानाचा. म्हटलं, येते आहेस की नाही वेळेवर? त्या म्हणाल्या. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा जास्त कठीण, बोचरा वाटत होता. मावशी, ती खोट्या नवलाने म्हणाली. एव्हाना तुम्हाला माहीत व्हायला हवं, रोज संध्याकाळची मी बाहेर जाते. काही नवीन मित्रही मिळाले आहेत. मित्र? मावशी एकदम म्हणाल्या. उगाच भलत्या सलत्याच्या नादी लागू नकोस बरं का. आपण इथे नवं माणूस अशा अगदी ताबडतोब ओळखायला येतं की लगेच गोडी गुलाबीनं वागायला लागतात. मागणं शिकार करायला तयारच, लांडगे. अरुणाने फोन उचलताच मावशी म्हणाल्या. आता आणखी कोणाला फोन करते आहेस? मावशी? अरुणा खऱ्या आश्चर्याने म्हणाली. आज तर तुम्ही अगदी जेलरचा चाव आणला आहे. अहो, त्या मैत्रिणीला फोन करून कळवते की मी सुखरूप घरी पोहोचले आहे. तुम्ही काही एकट्याच नाही आहात माझी काळजी करणाऱ्या. अरुणाने श्रीधरचा नंबर फिरवला. हॉटेलवरून तो जर सरळ घरीच गेला असेल तर फोनवर येईल. श्रीधरच फोनवर आला. हॅलो, मी अरुणा. काय ग? मी घरी पोहोचले सांगायला फोन केला. सांग, कशासाठी फोन केला? त्याने बरोबर ओळखलं होतं की फोन करण्यासाठी ते कारण खासच नव्हतं. आता थोडक्यात पण स्पष्ट बोलण्याखेरीज पर्याय नव्हता. चेंज पार खालपर्यंत पोहोचला आहे. ती जरा खालच्या आवाजात बोलली. अगदी वरांड्यापर्यंत. अपेक्षेपेक्षा जरा लवकरच झालं नाही? ठीक आहे, मी आज रात्री तिथे हजर असणारच आहे. तेवढं दाराचं नीट लक्षात ठेव. हो, गुड नाईट. तर गुड नाईट. सगळं ध्यानात ठेव. त्याने फोन खाली ठेवला. तिनेही फोन सावकाश खाली ठेवला. चला आज जेवायला, मावशी म्हणाल्या. बाबा अरुणाकडे पाहत होते. यांच्यापुढे आपलं काय चालणार असा दोन्ही हात पसरून त्यांनी अभिनय केला आणि ते कोच्यावरून उठले. आई स्वयंपाकघरातच होती. ते तिघं टेबलाभोवती बसले. मावशी त्यांच्याबरोबर जेवत नसत. जेवताना त्यांना हवं नको करून मग सावकाश त्या आपलं जेवण करीत. अरुणा ताटासमोर बसली खरी, पण घशाखाली एक घास तरी उतरेल का याची तिला शंकाच होती. श्रीधरने काढलेले तर्क बरोबर असतील तर घटनांनी गेल्या 2 दिवसात खूपच वेग घेतला होता आणि गोष्टी आता क्लायमॅक्सच्या दिशेने जात होत्या. आश्चर्याची गोष्ट ही होती की आई बाबांना काहीही वेगळं जाणवत नाहीसं दिसत होतं. त्या दोघांच्या रोजच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. अर्थात श्रीधर भेटला नसता, तिला त्याने त्या वस्तूचा गुप्त आणि धोक्याचा इतिहास सांगितला नसता तर तीही अशीच बेसावध राहिली नसती का? आई बाबांना कशाला दोष द्यायचा? पण मावशी, तिने आजवर मावशींच्याकडे इतकं बारकाईने कधीही लक्ष दिल्याचं तिला आठवत नव्हतं.
ती लहान असल्यापासून मावशी त्यांच्याकडे होत्या. तेव्हा तर नाहीच, पण मोठी झाल्यानंतर सुद्धा तिने आईजवळ मावशींची काही चौकशी केली नव्हती. त्या आपल्या लांबच्या जवळच्या नातेवाईक आहेत का, त्या आपल्याकडे राहायला केव्हा आल्या, का आल्या, त्यांना इतर कोणी नातेवाईक नव्हते का, घरात त्यांचं नक्की स्थान काय होतं, गडी चाकर का कुटुंबातली व्यक्ती, त्यांना घरून काही पगार मिळत होता का, किती, पगार मिळत नसला तर मग ते आपल्या वैयक्तिक गरजा कशा भागवत होत्या. तिला आता उमगलं, आपण त्यांना गृहीत धरूनच चाललो आहोत. माणूस म्हटलं की त्याच्या आशा अपेक्षा आल्या, आवडीनिवडी आल्या, गुण दोष आले. शेवटी मावशी म्हणजे काही यांत्रिक रोबो नव्हत्या, हाडामांसांची व्यक्तीच होत्या. त्यांनाही मान अपमान, राग द्वेष, आनंद दुःख सर्व काही विकार असणारच. पण या क्षणापर्यंत तिने याची कधी जाण ठेवली होती का? या विचारामागचं कारण तर समजणे इतकी ती साधेभोळी खास नव्हती. मावशींना तिच्या मनात एक खास स्थान आलं होतं. तिची खात्री पटली होती की घरात होत चाललेल्या बदलाची मावशींना जाण आहे. एवढंच नाही, त्यांच्यावरही त्या बदलाचा परिणाम होतो आहे. त्या स्वतः बदलत आहेत. इतके दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, कारण त्या पिछाडीस पार्श्वभूमीवरच राहत असत. आता एकाएकी त्या स्वतःला ॲसर्ट करीत आहेत. त्यांची दखल घेण्यावाचून इतरांची काही गत्यंतरच नाही. ट्यूबलाईटच्या प्रकाशात त्यांचा वर्ण आणखीन काळ्या रंगावर गेल्यासारखा वाटत होता. वाढताना, फ्रीजमधून जिन्नस काढताना त्या मधून जरा स्तब्ध उभ्या होत्या. अरुणाला तर कोणकोणत्या बुद्ध स्तूपावर कोरलेल्या यक्षिणींचीच आठवण झाली. क्षणभर अशी वेडी कल्पना मनात येऊन गेली की या मावशीही त्यांच्यासारख्याच कठीण काळ्या पत्थरातच कोरलेल्या आहेत. विचारातला अतिरेकीपणा समजत होता, पण त्यामागचं कारणही समजत होतं. शेवटी बाह्य देखाव्याचं प्रतिबिंब मनात उमटतं, तसंच मनातल्या विचारांचं प्रतिबिंबही बाह्य देखाव्यावर उमटतं. हेच खरं. अरू, नुसती बसली आहेस, एक घास तरी खाल्लास का? आईच्या अचानक आलेल्या प्रश्नाने अरुणा जरा दचकलीच. तसं नाही ग, मगाशी मैत्रिणीबरोबर बाहेर काही खाणं झालं आहे, त्याने भूकच नाही बघ फारशी. मन तर वेड्यासारखं सैरभीर धावतच होतं. जरा एवढ्याशाही आवाजाने दचकायला होत होतं. नसा कशा ताठ झाल्या होत्या. मनात असाही वेडपट विचार येऊन गेला की या घरातलं आपलं सर्वांचं शेवटचंच जेवण तर नाही ना? आसपासचा एवढा आश्चर्यकारक बदल आईबाबांच्या लक्षात कसा येत नाही? स्वयंपाकघरातली प्रत्येक वस्तू लखलखत होती. भिंतीचे रंग उजळले होते. सर्व स्टेनलेस स्टीलची भांडी लखलखत होती. फ्रीज आता पॅकिंगमधून काढल्यासारखा कोरा वाटत होता. ताटाळ्याचा फळीला अडकवलेला डाव चमचे उलटण्यांच्या वक्रपृष्ठावर परावर्तित प्रकाशाच्या ठिणग्या तडतडत होत्या. तिच्याशिवाय इतर कोणालाही जाणवतच नाही का? हा बदल तिच्यातच झाला आहे. तीच बदलली आहे. बाह्यसृष्टीला अशी विलक्षण सेन्सिटिव्ह झाली आहे. धक्का देणारा विचार मनात आला. ते श्रीधर म्हणत होते, घरातच एखादा हस्तक असला पाहिजे. तीच तर हस्तक नसेल. सर्व उत्पात तिच्यामुळेच होणार असेल आणि त्याची जर तिच्या प्रत्येक क्षणाला जाणीव असेल तर त्याच्यासारखी व्याजुक्ती दुसरी कोणती असेल? पण तिला ते पटेना. स्वतःसकट इतर सर्वांचा नाश करणं ही तर हाराखीरीच होती. अशा अतिरेकी अवस्थेपर्यंत पोहोचलेली व्यक्ती एक प्रकारच्या धुंदीत असणार. आपण जसे एवढ्या तेवढ्याला दचकत आहोत तशी खासच नसणार. मनाची अवस्था बेभानीची नव्हती, विलक्षण उत्तेजित नव्हती. नाही, ती सूत्रधार नव्हती, पण धोक्याची जाणीव असल्यामुळे तानाखाली होती. आसपास हिंस्त्र श्वापदाचा वावर. ससा हरिण अशांना जाणवला की त्यांची अवस्था होते तशी तिची अवस्था झाली होती. इतर वन्य प्राण्यांसारखी कदाचित मानवातही धोका ओळखण्याची ही क्षमता असेल, पण वर्षांच्या सवयीने मानव तिकडे दुर्लक्ष करायला शिकत होता. तिची जाणीव जरा तीक्ष्ण झाली होती, इतकंच. पण याचा योग्य तो अर्थ लावला पाहिजे. श्रीधरने दिलेली सूचना न विसरता अंमलात आणली पाहिजे. पण मावशींचा वावर स्वयंपाकघरातच बराच वेळ असणार होता. त्या तिघांची जेवणं होत आली की मग आपलं ताट वाढून घेतील. जेवण झाल्यावर मग मागची आवरावर करतील आणि मग झोपायला जातील, त्याही खालच्याच मजल्यावरच्या समोरच्या खोलीत. दाराचा कडी कोयंडा काढून ठेवण्याचं, बोल्ट सरकवून ठेवण्याचं तिला कसं जमणार? एखादा खुट्ट आवाज झाला आणि मावशी जागे होऊन पाहायला आल्या तर सगळ्या योजनेवरच पाणी पडायचं. मग तिला आदल्या रात्रीची आठवण झाली. रात्री केव्हा तरी मावशी 3ऱ्या मजल्यावर गेल्या होत्या. बंगल्यात राहायला आल्या दिवसापासूनही जात असतील, पण तिला आदल्या रात्री ते समजलं होतं. कदाचित आज रात्रीही जातील, त्यावेळी तिला दार उघडायची संधी मिळेल. मावशीवर कशासाठी जात असाव्यात हा विचार तिने अगदी कटाक्षाने दूर सारला होता. तो विचार मनाला भलतीकडेच नेणारा होता. ताट दूर सारून ती टेबलापासून उठली. हात तोंड धुवून बाहेरच्या हॉलमध्ये आली. गारठा वाढला होता.
पोटात गार पाण्याचे 2 घोट गेल्याने आणखीनच जाणवत होता. सर्व खिडक्या बंद होत्या. टेलिव्हिजन समोरच्या कोचावर बसून तिने टीव्ही सुरू केला. समोर कोणती तरी मालिका दिसत होती. आणखी एक सोप ओपेरा. तेच ते गैरसमज, भांडणं, ताटातुटी, मान अपमान, सूड आधी. तिला या कृत्रिम रचनात रस नव्हता आणि आज तर तिचं समोर अजिबात लक्ष नव्हतं. तिचं लक्ष होतं घड्याळाकडे. 9:15 वाजले होते. श्रीधर म्हणाले होते की आज रात्री येतो. आले असतील का? आपली परिस्थिती बाहेर कोणाला तरी माहीत आहे. आपल्यावर काही आपत्ती आली तर मदतीला कोणीतरी आहे, ही केवळ कल्पनाच मनाला केवढा धीर देत होती. शेवटी कंटाळून तिने टीव्ही बंद केला. ती वर तिच्या खोलीत आली आणि आपल्या मागे तिने दार लावून कडी सरकवली. आजवर कधीही न केलेली गोष्ट. तिने साडी बदलली, पण रात्रीचा गाऊन घालण्याआधी एक गडद निळ्या रंगाची जीन आणि वर तसलाच गडद रंगाचा जाडसर कापडाचा ब्लाऊज पेहनला आणि त्यांच्यावरून रात्रीचा गाऊन घेतला. मनातल्या सर्व शंका दूर करून तिनं श्रीधरच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास ठेवायचं ठरवलं होतं. रात्रीत खरोखरच काही अघटित घडलं तर मग खूप धावपळ होणार होती. त्यासाठी तिला तयार असणं भाग होतं. एखाद्या थरारक सिनेमासारखंच हे होतं, पण त्या थरारक सिनेमातल्या नटी त्यांच्या मूर्खपणाने नायकांना अडचणीत आणतात. तसला मूर्खपणा तिला करायचा नव्हता. समजा सुदैवाने रात्री काही झालंच नाही तर मग तिला उद्या कपडे बदलता येतील. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. मग तिने दाराचा बोल्ट सरकवून ठेवला, दिवा मालवला आणि ती कॉटवर पडून राहिली. झोपेचा प्रश्नच नव्हता. तिने फक्त सर्व अंग अगदी सैल सोडून दिला. आपण शरीराच्या सर्व नसा किती आखडून घेतल्या होत्या याची तिला त्या क्षणी कल्पना आली. तोंडून आपोआपच आरामाचा एक दीर्घ सुस्कारा निघाला. शेवटी मन फसवं असतं हेच खरं. मध्येच केव्हा तरी तिला झोप लागली असली पाहिजे. जाग आली ती दचकूनच आली. प्रसंगाची आठवण क्षणातच आली. ती कॉटवर ताडदिशी उठून बसली. रात्र किती उलटली होती. फार उशीर नाही ना झाला. खिडकीपाशी जाऊन तिने बाहेरून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 11:15 म्हणजे फारसा वेळ गेला नव्हता. कॉटखालचे कॅनव्हासचे बूट तिने ओढून काढले. बुटाने मोजे चढवले आणि दार अगदी आवाज न करता उघडून तिने बाहेर नजर टाकली. खाली जाणाऱ्या जिन्याच्या चौकोनातला एक मध्यम दिवा जळत होता. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. खाली जाऊन आधी ते दाराचं काम उरकून टाकायला हवं होतं. कोणी भेटलं तर वाटेल ती सबब सांगता येईल. चालताना पावलांचा अजिबात आवाज होत नव्हता. ती जिन्यावरून खाली गेली. खालचा मजलाही शांत होता. मावशींच्या खोलीचं दार बंद होतं. त्या आत होत्या का नाही तिला माहीत नव्हतं. ती तशीच स्वयंपाकघरात गेली आणि आधी तिने अंगणात उघडणाऱ्या दाराचा बोल्ट सरकवला, कडी लावून ठेवली आणि मगच तिच्या जीवात जीव आला. स्वयंपाकघराच्या दारातच उभी राहून ती हॉलवरून नजर फिरवत होती. खरोखरच एखाद्याने अंधाऱ्या खोलीत दोन्ही हात पुढे करून सावकाश सावकाश पावलं टाकावीत असंच हे होतं. हाताला काय लागेल, पाय कशात अडखळेल किंवा अंधारातच वरून अंगावर काय पडेल कशाचीच कल्पना नसते. तिची नजर हॉलवरून फिरत होती खरी, पण पुन्हा पुन्हा मावशींच्या खोलीच्याच दाराकडे येत होती. तिला एकदा वाटलं हा संभ्रमाचा ताण आता असह्य होणार आहे. असंच जावं, त्यांच्या खोलीचं दार उघडावं. आत मावशी असल्या तर छानच, काहीही सांगता येईल, पण आता मावशी नसल्या तर. पण त्याच क्षणी तिचे विचार गोठले. आधी वाटत होतं डोळ्यांची फसगत होत आहे, पण ती फसगत नव्हती. मावशींच्या खोलीचं दार सावकाश सावकाश उघडत होतं. आधी चिंचोळी काळी चीर होती, ती रुंदावत गेली. मग दार सताड उघडलं. कितीतरी वेळ दार तसंच उघडं राहिलं. किती वेळ गेला? अर्धा मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं. तिला वाटलं आता आपण ओरडणार आहोत. मावशी. दारातून मावशी बाहेर आल्या. मावशीच असल्या पाहिजेत, दुसरं कोण असणार? त्याने डोक्यावरून एखादी गडद शाल पांघरून घेतली असली पाहिजे. अरुणा 2 पावलं मागे सरली. तिने ओठ दातांखाली घट्ट दाबून धरले होते. श्वास आत रोखून धरला होता. मावशी दाराबाहेरच उभ्या होत्या. तसे अवयव स्पष्ट दिसत नव्हते, पण इकडे तिकडे पाहत असल्यासारख्या वाटत होत्या. मग त्या वळल्या आणि जिन्याच्या दिशेने निघाल्या. अरुणा त्यांच्या मागोमाग जाणार होती, पण मागच्या बाजूने एकदम कोणाचा तरी हात तिच्या तोंडावर आला. हात तोंडावर घट्ट नसता तर ती किंचाळलीच असती. तिला वाटलं आता आपण बेशुद्धच पडणार आहोत, पण कानाशी अगदी हलका आवाज आला. घाबरू नकोस, मी श्रीधर आहे, श्रीधर.
प्रतिक्रिया आली ती इतकी तीव्र होती की हातापायातलं अवसानच पार गळून गेलं. श्रीधरचाच दुसरा हात तिच्या भोवती आला नसता तर ती तशीच्या तशीच कोलमडून खाली कोसळली असती. आता ती तशीच मागे त्याला टेकून त्याच्या आधाराने उभी राहिली. श्वास मोठमोठ्याने येत होता, डोळे घट्ट मिटलेले होते. हे विकारांचे चढ उतार तिच्या सहनशक्तीचा अंत पाहणार होते. कुठे चालली होतीस? श्रीधरने हलकेच विचारलं. मावशी मावशी. ती कशी तरी पुटपुटली. हो मी पाहिलं, पण तू कुठे चालली होतीस? त्यांच्या मागे मागे? हो. सावध रहा कितीदा तरी सांगितलं होतं ना? हो. सगळं विसरलीस का? पण नाही. मी 9 वाजल्यापासून मागच्या भिंतीबाहेर आहे. भिंतीवरून पाहत होतो. अर्ध्या तासापूर्वी तुझी आई आणि वडील दोघंही 3ऱ्या मजल्यावर गेले आहेत. आई बाबा दोघंही 3ऱ्या मजल्यावर? हो. आता रात्रीच्या वेळी कशाला? मला कसं सांगता येणार? मग तसाच भिंतीवरून खाली आलो आणि दाराबाहेर येऊन उभा होतो. 2-3दा दाराला धक्का देऊन पाहिला पण दार बंद. काय करावं काही सुचेनाच. मनाशी म्हटलं आता जर काही अरुणा दार उघडायला विसरली किंवा तिला संधी मिळाली नाही तर मग फार बाका प्रसंग येणार आहे. पण तेवढ्यात आतून काही सरकवल्याचा अगदी बारीक आवाज आला. जरा वेळाने दार अगदी अलगद उघडून मी स्वयंपाकघरात आलो. दारापाशी तू उभी असलेली दिसत होतीस. मग मला आल्याची कल्पना तरी द्यायचीस. मुद्दाम दिली नाही. एकही शब्द किंवा एकही हालचाल नको होती. मुख्य म्हणजे मी आत हजर होतो, तू बाहेर पाहत होतीस. याचं नवल वाटलं म्हणून आवाज न करता तुझ्या मागे येऊन उभा होतो. श्रीधर त्या मावशी? हो मलाही दिसल्या. त्या आता वर गेल्या? हो वर जातील. 3ऱ्या मजल्यावर जातील. तिथे आई बाबा आहेत? हो आहेत. मग चल ना आपण जाऊया वर. 3ऱ्या मजल्यावर? हो. कशाला? पाहूया तरी काय करतायत. त्यांना धोक्याची सूचना तरी देता येईल. काय सूचना देशील? असं काय करता सांगेन इथे धोका आहे. त्यांचा तुझ्या शब्दांवर विश्वास बसेल. त्यांनी काही पुरावा मागितला तर काय पुरावा देशील? श्रीधर तुम्ही मुद्दाम मला रोखता आहात. तिने पुढे पाय टाकायचा प्रयत्न केला पण तिला समजलं की त्याच्या हाताच्या विळख्यात ती कोणतीही हालचाल करू शकत नव्हती. ती काही बोलणार तोच त्याचा दुसरा हात तिच्या तोंडावर आला. खाली वाकून तो तिच्या कानात म्हणाला, मी तुला रोखतो आहे, तू काही अविचार करू नयेस म्हणून. जरा विचार कर, वर काय आहे याची तुला काळी इतकीही तरी कल्पना आहे का? नुसती आरडाओरडा करून धावत धावत वर जाण्याने काय साध्य होणार आहे? पण आई बाबा? हो त्यांना काहीतरी धोका आहे, पण तू काय मदत करू शकणार आहेस? जळत्या घरात कोणी सापडलं तर मदतीसाठी अविचाराने त्या अग्निकांडात उडी घ्यायची, स्वतःचाही प्राण गमवायचा. मग मी काय करू? नुसती अशीच लांब लांब राहू? समजा बोटीवरून चालली आहेस आणि जवळचं कोणीतरी समुद्रात पडलं. तू मागोमाग उडी घेशील अथांग सागरात, मदतीची कोणतीही क्षमता अंगी नसताना. अरुणा काही ट्रॅजेडी नुसत्या पाहाव्या लागतात. जेव्हा तुमच्यापाशी मदतीचं काहीही साधन नसतं तेव्हा नुसतं निष्क्रिय निरीक्षक होण्याखेरीज अन्य मार्गच नसतो. अरुणा काहीतरी बोलणार होती पण तिचे शब्द ओठांवरच थिजले. 3ऱ्या मजल्यावरून काही आवाज आले. एक ओरडण्याचा होता, एक किंचाळण्याचा होता, एक मोठ्याने हसल्याचा होता, एक नुसता हंबरल्यासारखा होता. आणि मग सर्व शांतता झाली. तिला बाहेर अंगणात जाणाऱ्या दाराकडे ओढत श्रीधर म्हणाला, अरुणा चल, या घरात आता थांबायला नको, चल. पण श्रीधर आईबाबांना काय झालंय ते तरी पाहायला नको का? नाही, ते पाहायची आताची वेळ नाही. मला माहीत आहे तू मला निष्ठुर म्हणशील, उलट्या काळजाचा म्हणशील, पण ही वास्तू या क्षणी अतिशय धोक्याची झाली आहे. चल. मनावर इतके आघात झाले होते की अरुणा स्वतः काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. श्रीधर बरोबर ती घराच्या दाराबाहेर पडली. श्रीधरने मागे दार लावून टाकलं, बाहेरून बोल्ट सरकवला. तिचा हात धरून तिला भिंतीकडे ओढत घाई करत तो म्हणाला, चल चल, उचल पाऊल, चल. आता जे व्हायचं ते होऊन चुकलं आहे. तिचे आई वडील गेले आहेत, कोणीही राहिलं नाही. आता यांना कशाची घाई? तिच्या मनात विचार येत होता पण ती बोलली काहीच नाही. गुलमोहराच्या झाडामागे भिंत होती आणि भिंतीला एका दोरात लाकडी पायऱ्या अडकवलेली दोराची शिडी लोंबकळत होती. अरुणाला पुढे ढकलत श्रीधर म्हणाला, जा जा, शिडीवरून चढून वर जा. वर भिंत चांगली रुंद आहे, तिथे बस, मी येतोच, जा. एक पायरी करीत ती कशी तरी वर पोहोचून भिंतीवर बसली. तिच्या मागोमाग श्रीधरही शिडीवरून वर आला. त्याने शिडी वर ओढली, भिंतीच्या बाहेरच्या भागावरून खाली सोडली आणि मग त्यांना ते दिसलं.
बंगल्यातल्या सर्व खोल्यातले सर्व दिवे एकदम शिलगावले गेले. वरपासून खालपर्यंत सर्व खोल्यांच्या दारखिडक्यांची उघडझाप झाली आणि मग सर्व दिवे मालवले गेले. आवाज गेला, प्रकाश गेला. सर्व बंगल्यात अंधारी शांतता भरून राहिली होती. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.